विधवा महिलांचा हळदी कुंकू होत नसतं. मला सगळे त्याची बाई म्हणून असतं असं कसं. बरेच जण म्हटले कशाला घेताय, काय घेताय कुठे, पण त्यांनी घेतलं. नरेंद्र रेमटकर बीडीओ म्हणजे गट विकास अधिकारी क्लासरूम ऑफिसर, त्यांनी आम्हाला सभा दिली आणि आम्ही मस्तपैकी तिथे कार्यक्रम घेतला. त्याच्यानंतर शासनाचा GR आला की विधवा अनिष्ट प्रथा बंद करायच्या. विधवा अनिष्ट प्रथा म्हणजे महिला जेव्हा तिचा नवरा वाढतो त्यानंतर तिच्या बांगड्या फोडणं, तिचं कुंकू पुसणं, तिची जोडवी काढून घेणं, तिचं मंगळसूत्र तोडणं ही वाईट प्रथा आहे आणि ती आता बंद केली पाहिजे. अशा प्रकारचा आम्ही तो कार्यक्रम घेतला आणि त्यानंतर शासनाचा महिन्याभरानंतर GR आला आणि मग जेव्हा व्हिडिओनी आम्हाला जे सभागृह दिलेलं होतं त्याच सभागृहात व्हिडिओनी सगळ्या ग्रामसेवक संघटनांना सांगितलं की पहिला आपल्या इथे कार्यक्रम झालेला होता आणि त्यानंतर आम्ही दरवर्षी विधवा महिलांचा हळदी कुंकू असं नाविन्यपूर्ण उपक्रम पंचायत समिती देवरूखमध्ये घेतो. त्याच्यानंतर मी सरपंचांना ट्रेनिंग देतो. मी आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या कोकणातल्या सगळ्या सरपंचांना ट्रेनिंग देतो. आपल्या वाशीतले सुनील सावंत सर, त्याच्या आधी करंडे मॅडम होत्या, त्या ह्या सगळ्या माझ्या वर्गात बसलेले सगळे सरपंच वर्गात बसले, सगळे ग्रामसेवक, सगळे व्हिडिओ म्हणजे क्लासरूम ऑफिसर सगळे बसले. या सगळ्यांना मी शिकवलेलं आहे. शिक्षण किती? MA BEd MPhil. तुम्ही आता घरी गेल्यावर BEdचा लॉंग फॉर्म शोधायचा आणि MPhilचा लॉंग फॉर्म शोधायचा. तो काय मी तुम्हाला रेडीमेड देणार. मी PhDला सुद्धा सिनॉप्सिस दिला होता. तर माझं लग्न झालं आणि नंतर मुलगी झाली तर ती 5 वर्षाची PhD माझी झाली. तर मुलगी 5 वर्षाची होईपर्यंत मी काहीच केलं नाही, तिलाच पूर्ण वेळ म्हणून माझी PhD झाली. पण शिक्षण कधीच वाया जात नाही. वाचन केलेलं असतं ते कधीच वाया जात नाही. व्हिडिओना ट्रेनिंग देणं, जिल्हा परिषद सदस्य, आपल्या जिल्ह्यातले सगळे जिल्हा परिषद सदस्य, या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना ट्रेनिंग दिलं. पंचायत समिती सभापती यांना ट्रेनिंग दिलं. आता जे तुमच्याकडे वर्गात बसले ना मुख्याध्यापक, ते सगळे जवळजवळ माझ्या वर्गात बसले आणि जे शिक्षण अधिकारी आहेत ते सुद्धा माझ्या वर्गात बसले. एवढ्या सगळ्यांना शिक्षण देऊ शकले का? ज्ञानाला किंमत असते, ज्ञानाला सन्मान असतो. सगळे हे व्हिडिओ सगळे वर्गात बसले, मी स्टेजवर होते. मला पुष्पगुच्छ देऊन माझं स्वागत करून या सगळ्यांना शिकवण्याची संधी मला यशोदाने दिली. तसंच तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता. फक्त तुमचं आधी ठरलं पाहिजे मला कुठे जायचं. मला क्लासरूम ऑफिसर व्हायचे का? मग मला काय केलं पाहिजे? तर म्हटलं ना जरा क्लासरूम ऑफिसर व्हायचंय, डोक्याला हात लावून असं मान डोकं नव्हता येणार. पटतंय ना तुम्हाला? तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला सगळे मार्ग माहीत पाहिजे. आता मी घरातून निघताना ठरवलं की मला शाळेमध्ये जायचं आहे. तर दप्तर आणलेलं आहे मी. ते दप्तर सारखं मी 2 व्हीलरवरून आले, पडत होते, इकडे पडत होतं, तिकडे पडत होतं, रेनकोट पडत होता, मध्येच गाडी थांबवली, पेट्रोल संपलं, ते पेट्रोल मी टाकलं, परत माझंच ते सगळं घेऊन परत मी बसले. इकडे तिकडे बघितलं, हेल्पिंगला कोणीही नव्हतं. शेवटी माझंच मी ठेवलं आणि इथपर्यंत आले. इथे आल्यावर मी दादाला बोलवलं, माझ्या हातातली बॅग बरोबर. म्हणजे मी ठरवलेलं आहे मला इथे यायचं, अडचणी रस्त्यामध्ये आल्या, पेट्रोल संपलं बरोबर. पण मी सोय केली होती, गृहीत धरलं होतं पेट्रोल संपू शकतं. मी माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये 1 लिटर पेट्रोलची बाटली नेहमी असते. म्हणजे जेव्हा आपण जाणार आहोत, जेव्हा आपण ठरवलं की मला क्लासरूम ऑफिसर व्हायचंय, तर तुम्हाला मध्ये रस्त्यामध्ये अडचणी येणार, वळणं असणार आणि इकडे तिकडे बघितल्यावर कोणी सहकारी पण आधार द्यायला नसणार. तेव्हा स्वतःला आधार देऊन पुस्तकं, निर्णय क्षमता हे सगळं आपल्या शिक्षणात मिळते, वाचनातून. म्हणून तुम्हाला मोबाईलच्या रीलमध्ये अडकून काहीही उपयोग नाही. मोबाईलचा आजार आणि घरामध्ये किती आजारी आहेत हे फक्त आपण जर घरामध्ये बसलो आणि सगळ्यांची डोकी खाली असतील आणि ते एकमेकांशी बोलत नसतील तर सगळे आजारी आहेत. मोबाईलनी आजारी पडलेली माणसं आहेत. कारण रील हे असा भोवरा आहे, पाण्याचा भोवरा छान तसा गोल 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 करतो, कधी तो खेचून आत पडत, तसा रील पण एक भोवरा आहे. तुम्ही त्यामध्ये कधी जाता तुम्हालाच कळत नाही. रीलने आपल्याला काही 2 त्या किती सेकंदाची असते ना रील, एक गेली की दुसरी नॉन स्टॉप
लगेच पुढची असते आणि त्याला अनलिमिटेड खूप आहे ना, त्याला कुठं स्टॉपच नाही. एक सिरियल बघितलं तर आपण अर्ध्या तासाने 4-3 तासांनी संपतो. पुढच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत काहीतरी कळतं. पण रीलमध्ये काय शेवट आहे का? किती तास गेले कळत. त्याने तुमचं कल्याण जे तुम्हाला स्वप्न, पहिला तुम्ही स्वप्न बघा, तुमचं स्वप्नच रेडी नाही. या दोघींनी हात वर केलं असं नको, होईल की नाही नंतर, पण स्वप्न. आणि जर डोळे मिटून स्वप्नच बघायचं आहे तर खूप मोठं बघायचं, क्लास ऑफिसर, त्याच्याही पेक्षा IAS ऑफिसर, मोठी स्वप्न बघायची. आणि एकदा ठरवलं मला तिथे जायचं आहे की मग गाडीला किक मारली, गाडी पळाली, बंद पडली तरी काहीतरी करू, पटापटी करू, पण गाडी थांबणार नाही. मी शाळेपर्यंत येणार ठरवलेलं आहे म्हणजे मी येणारच आणि मी आलेच. तसं तुम्हाला ठरवावं लागेल की मला कुठे जायचं आहे आणि धाडस पाहिजे. धाडस. तेव्हा केंद्रप्रमुख होते शामराव पेजे सभागृह आपलं रत्नागिरीचं 240 केंद्रप्रमुख. केवढा वर्ग असेल? केंद्रप्रमुख म्हणजे रिटायर्ड वगैरे व्हायला आलेली माणसं. त्यांना 1.5 तास लेक्चर देतो. त्या स्टेजवर उभं राहण्याची डेअरिंग नाही. तिथे मी 1.5 तास सलग लेक्चर देतो. ते सगळे शांतपणे ऐकतो. एवढा मोठा वर्ग माणूस दिसत पण होतो शामराव पेजे सभागृह. घाबरायचं. हे धाडस आलं कुठून? ज्ञान, वाचन, अभ्यासच इतका. कुणीही कसलाही प्रश्न विचारू दे, उत्तर आपल्याकडे तयार आहे. वाचन. आणि हे कधीच संपत नाही. म्हणजे माझं MPhil झालं म्हणून वाचन संपलं असं नाही. जेव्हा व्हिडिओना उद्या ट्रेनिंग द्यायचं आहे, आज रात्रभर अभ्यास करावा लागतो. सगळे GR वाचायला लागतात, खाचाखोचे समजून घ्यायला लागतात आणि मग स्टेजवर येतात. धाडसी व्हायचं. चुकलं तरी चालेल, उभं राहून वर्गात बोलायचं. समजतंय मी काय सांगते? हे तुम्हाला पुढे राहण्याचे मार्ग आहेत. घाबरायचं नाही. कोणी इथे आलं, काही विचारलं, उभं राहून ठामपणे आपलं मत चुकू दे. ते मत असतं, मत चूक बरोबर नसतं. आपल्याला जर विचारलं सूर्य या दिशेला उगवतो, नंतर या दिशेला उगवला, काय होईल? असं विचारलं का प्रश्न कधी? मी विचारतो तुम्हाला. सांग, सूर्य या दिशेला उगवतो, आता या दिशेला उगवणार, काय होईल? काहीच नाही. आम्ही जसे शांत आहोत तसंच सागर शांत असेल. काय होईल? आता मी काय सांगितलं तुम्हाला? ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाच्या मनात जे आलं ते सगळ्यांचं बरोबरच आहे. ते कोणाचं चूक नाही, कारण ते आपलं मत आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं आणि ते बरोबरच असतं. समजतंय ना? फक्त उभं राहून मांडण्याचं धाडस तुमच्याकडे आलं आणि ते जर नसेल तर तुम्ही डोळे असून आंधळे, तोंड असून बोलता येत असून मुके आणि कान असून घेरे असल्यासारख्या. आणि आपल्याला कसं व्हायचंय का? तुम्ही कोणाच्या सांगितलं आम्हाला पुढे जायचंय तर आपल्याला उभं राहून आपलं मत मांडता आलं. तर तुम्ही अशा पद्धतीने वाचन करा. आपल्याकडे लायब्ररी आहे. फक्त पुण्यतिथी जन्मतिथीच्या दिवशी नको, ते नेहमी वाचा. मोबाईल पासून खूप खूप लांब राहा. घरामध्ये जे मोठी माणसं असतील त्यांची सेवा करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. म्हाताऱ्या माणसाच्या शेजारी बसून कधीतरी गप्पा मारा, त्यांना छान वाटतं, ते आपल्याला आशीर्वाद देतात. आज सरांना नमस्कार केले का सगळ्यांनी? हो. गुरुपौर्णिमा भाषण केली की नाही? गुरुपौर्णिमा पण केलंय, छान मस्त. तर तुम्ही सांगितलेले नियम पाळा. आपल्याला 10वीला चांगले मार्क पडले पाहिजे. मार्काबरोबर हे सुद्धा जीवन कौशल्य आहेत. इतर अवांतर वाचन, दुसरी पुस्तकं घेऊन वाचणं, श्यामच्या आईसारखी पुस्तकं वाचणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जे व्हायचंय ना ते पुस्तकं वाचा. तुम्हाला जे क्लासरूम ऑफिसर व्हायचंय, राष्ट्रपती व्हायचंय, तर राष्ट्रपतीच्या घडून गेले अब्दुल कलाम त्यांचं पुस्तक वाचा. बापरे, मी होऊ शकतो का? होऊ शकतो. आपल्याच हातात आपलं भविष्य आहे. तुम्ही ठरवा म्हणायची की मला काय व्हायचंय, जे व्हायचंय ते वाचायला सुरुवात करा. अब्दुल कलामांचं पुस्तक वाचायला लागा. बघा कसे त्यांचा प्रवास. आता मी माझ्या जीवनाचा थोडक्यात प्रवास सांगते. आणि आज मी यशोदाची स्टेट मास्टर केलेला आहे. मी स्वतः व्हिडिओ नाही झाले, पण व्हिडिओना शिकवणारे टीचर झाले आणि तेही बाहेरून परीक्षा
बेहू. पेपरला आमच्या नेहमी बातम्या असतात चतुर्वेदीच्या. आता आम्ही आंतरराष्ट्रीय विधवा दिवस साजरा केला. जागतिक महिला दिन असतो तसा जागतिक विधवा दिन असतो. तो आम्ही 23 तारखेला असतो, आम्ही 26 तारखेला केला. आणि आम्ही विधवा नेकर मुलांच्या मुलांना काही शैक्षणिक वस्तूंची मदत करतो. त्यासाठी आता आपण इथे आलो तर तुमच्याशी संवाद साधायला मिळाला. आणि इथून पुढे सुद्धा कसली जर अडचण आली तरी आम्हाला संपर्क साधा. आणि मी मॅडमना पत्र देईन. परत एकदा निवांत आपण बोलू. तुम्हाला काही प्रश्न मला विचारायचे असतील तरी तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे मला नाही? जेव्हा तुम्ही खरा अभ्यास करायला लागता ना तेव्हा प्रश्न पडायला. आणि न्यूटन माहिती आहे ना, न्यूटनला खूप प्रश्न पडतात म्हणून तो संशोधक झाला. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे, तर शंका निर्माण झाल्या पाहिजे, तेव्हा तुम्ही विचार करायला लागलेला आहात. आणि एका गोष्टीवरती 10 दिशांनी विचार करता आला पाहिजे. म्हणजे सूर्य या बाजूला उगवतो आणि या बाजूला उगवला तर काय होईल याची 20, 25, 50 उत्तर तयार असली पाहिजे. इतकी विचार करण्याची क्षमता आपली असली पाहिजे. ती कशाने येते? वाचनाने आणि विचार करण्याने. आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारले, इकडे सूर्य उगवायचा मंद झाला आणि इकडे उगवायला लागला तर काय काय होईल? लिहून काढा की तुमची कॅपॅसिटी किती आहे, किती उत्तर तुम्हाला सापडते. हे सगळे लिहून काढा. ही तुमची विचारांची क्षमता असते. बघा तुमची क्षमता किती आहे तपासून. ठीक आहे? तर तुम्ही सरांनी मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप मोठे व्हा, बोलायला लागा, म्हणजे रागवू नका, एकमेकांना समजून घ्या, शिव्या देऊ नका. आम्ही पाचेरी आगर गाव आहे गुहागरचं, तिथं महिला सभा होती. व्याख्यानाला मला बोलवलं होतं आणि आम्ही काय केलं, शिव्यामुक्त गावाचा ठराव घेतला. मीच होते भाषणाला. महिला सभा होती, ग्रामसेवक होते, सगळे ग्रामस्थ बसलेले होते. मी म्हटलं आता आले तर नुसतं भाषण नको, काहीतरी गवसू द्या हाताला. महिलांना म्हटलं तुम्हाला वाटतं का गावात कुणीच शिव्या देऊ नये? महिलांनी म्हटलं बरोबर मॅडम, सोडवा म्हणजे शिव्या तुम्ही घ्या काय ठराव, गावात कुणी मी शिव्या देणार नाही असा ठराव केला. महिलांना म्हटलं तुम्ही ठराव केलाय, पण जर माणसाने शिव्या दिला तर मग काय करणार? म्हणजे त्या बायका खर्चा बोलल्या 500 रुपये दंड. म्हटलं 500 रुपये दंड म्हणजेच काय झालं? विचार करायला लागलो की शिव्या द्यायच्या नाही, आता गावात शिव्या द्यायच्या नाही. ते पंचायत समिती सदस्य माझ्या शेजारीच बसले होते. ते सरपंच असताना माझ्या वर्गात मी गेल्यानंतर मला म्हणाले सर मॅडम तुम्ही आम्हाला शिकवायला होतं. आता कसे सर बोलले, ते शिक्षणाधिकारी आहेत, ते म्हणाले मॅडम तुम्ही आम्हाला शिकवायला होतं. तसे सरपंच ते म्हणाले की तुम्ही मी सरपंच असताना तुम्ही मला शिकवायला होता. आज ते पंचायत समिती सदस्य होते. तर ते भाषण द्यायला उठले. म्हटले सावंत मॅडम आम्हाला पूर्वीपासून ट्रेनिंग देतात, शिकवतात, आमच्या गुरु आहेत त्या. आणि बोलताना म्हणाले की जर ते भाषण केलं बरेच, नंतर म्हणाले जर आम्ही चुकून एखादी शिवी दिली तर आम्हाला माफी असावी. बायका म्हणला माफी नाही, 500 रुपये दंड. मग सगळ्या बायकांना मी परत फोन केला, काय केलं? घरी गेलो, नवऱ्याला सांगितलं का हा शिव्या द्यायच्या नाही का, खराब झालाय ग्रामपंचायत. म्हटलं नवरा काय म्हणला, बरं म्हटलं प्रयत्न करू, आम्ही नाही शिव्या द्यायला. विचार करायला तुम्हाला आवडेल का असं गाव ज्या गावात कुणी शिव्या देत नाही? तुम्ही स्वतःपासून सुरुवात करायची. आईवरून शिव्या देतात, शिव्या कोणावरून? प्रेमात प्रेमात पण असतात. आता तुम्ही नाही होय म्हणतात, पण प्रेमात प्रेमात शिवाय देतात ना आईवरून. किती घाण असतात त्या, नाही देत तुम्ही? शिव्या कधीही देऊ नका. कुणी दिल्या तर सांगा की शाळेमध्ये वैद्य सावंत मॅडम आलेल्या होत्या, शिव्या द्यायच्या नाहीत असं शिकवून दिलं. आपल्या गावात पण झाला असतात असा ठराव होईच. तर शिव्या द्यायच्या नाही. विधवा अनिष्ट प्रथा आपल्याला बंद करायची आहे. खूप मोठं व्हायचं आहे आणि होण्यासाठी खूप वाचायचं आणि धाडसाने वर्गात